भीमा व नीरा नदीतून सुरू असलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे पंढरपूर येथे पूरसदृश परिस्थिती तयार झाली असून पंढरपूर येथील चंद्रभागा नदीमध्ये सध्या 1,05,000 क्युसेक्स इतका पाणी प्रवाह वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके आता पाण्याखाली गेली आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रशासनाने 4 तास विद्युत पुरवठा सुरू करून पहिलीच शेतकऱ्यांच्या वरती संकटाची कुऱ्हाड कोसळली होती. मात्र त्यातही जीवापाड जपलेली पिके, वैरणीची पिके तसेच ऊसाची पिके सध्या पाण्याखाली गेल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकरी आता हतबल झाला आहे. नदीकाठच्या परिसरामध्ये मागील 4 महिन्यापासून केवळ 4 तास विद्युत पुरवठा सुरू होता. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेली पिके आता पाण्याखाली जाताना पाहून शेतकरी आता हतबल झाला आहे. नदीकाठच्या परिसरामध्ये मागील 4 महिन्यापासून केवळ 4 तास विद्युत पुरवठा सुरू होता. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेली पिके आता पाण्याखाली जाताना पाहून शेतकऱ्यामधून हळहळ व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांची पाण्याखाली गेलेली पिके यांचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून पुढे येऊ लागलेली आहे. उजनी आणि नीरा नदीतून पाण्याचा प्रवाह कमी जास्त होत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना आणखी पुराचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाणार याकडे आता शेतकरी वर्गाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.